आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, पुन्हा सरकार आलं, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले. 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणं सुरू केलं आणि पुन्हा तुमचा आशीर्वाद मिळाला की 12,000 नाही 15,000 रुपये हे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी देणार आहोत. माझ्या शेतकऱ्याला 365 दिवस 12 तास दिवसा अखंडित वीज हे आम्ही त्या ठिकाणी देऊ आणि रात्री मागितली तर रात्री देऊ. 24 तास अखंडित वीज माझ्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मिळेल आणि ती देखील मोफत मिळेल. ही व्यवस्था आपण या निमित्ताने तयार केली. 57 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 कोटी रुपये आम्ही जमा केले आणि त्यांचं नुकसान आम्ही होऊ दिलं नाही. आता यावर्षी आपल्याला कल्पना आहे, सोयाबीनची खरेदी सुरू झाली. यावेळेस पाऊस उशिरापर्यंत होता. सोयाबीन मध्ये 15% मॉइश्चर आलं. 12% खरेदी होत होती. खरेदी थांबली. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. केंद्र सरकारने सांगितलं 15% मॉइश्चर असेल तरी देखील खरेदी करा. 400 केंद्र आम्ही उघडले, पण ज्या शेतकऱ्यांची खरेदी हमी भावाने झाली नाही त्या शेतकऱ्यांना भावांतर योजनेतनं फरक देण्याचा निर्णय आम्ही केलाय. आणि आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचं वीज बिल आम्ही माफ करून टाकलं. आता शेतकऱ्यांना कृषी पंपाकरता विजेचं बिल येतं, पण त्या बिलात लिहिलं असतं तुमच्याकडनं वसुली किती 000, कारण तुमचं सगळं बिल राज्य सरकार भरतं आहे. आणि पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला. बंधू भगिनींनो, आता शेतकऱ्यांना सोयाबीन करता 6,000 रुपयाचा हमी भाव देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने केलाय. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये हमी भावापेक्षा जेव्हा जेव्हा कमी भाव मिळेल त्यातला जो काही फरक आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट राज्य सरकार जमा करणार आहे. सिंचनाचे इतके प्रकल्प आपण सुरू केले, थेट शेतकऱ्याच्या बांधापर्यंत बंद पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी आपण पोहोचवतोय. शेतकऱ्याची शेती बारमाही होते आहे. अरे जे कोणाला शक्य नाही ते करणारे आम्ही आहोत. ज्यावेळी मी समृद्धी महामार्ग घोषित केला होता, लोक म्हणायचे काही सांगतात 55,000 कोटी रुपयाचा रस्ता कधी होऊ शकतो का. बंधू भगिनींनो, आपण तो महामार्ग करून दाखवला आणि आता याच वर्धा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी लॉजिस्टिक हब तयार करतोय. ज्या हबच्या माध्यमातून हजारो हातांना काम मिळेल आणि देशाचं लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन ही वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मधून चालेल. कारण आपण समृद्धी महामार्ग या ठिकाणी केला आणि या समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आता आपल्याकडे टेक्सटाईल पार्क देखील येतोय. मला आपल्याला सांगितलं पाहिजे, कारंजामध्ये वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून 750 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट येते. 15,000 तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. आणि या ठिकाणी एवढंच नाही तर सुमितच्या पुढाकाराने लोअर वर्धावर सौर ऊर्जा निर्मिती होते. 1500 मुलांच्या हाताला काम मिळणार आहे. जे कोणी करू शकत नाही ते आम्ही या ठिकाणी करतो आणि म्हणूनच जनतेचा विश्वास आमच्या पाठीशी आहे. बंधू भगिनींनो, मी ज्यावेळी 2015 साली घोषणा केली आम्ही वैनगंगा नदी ही नळगंगा नदीला जोडू तर माझा विदर्भ हा दुष्काळ मुक्त होऊ शकतो. बंधू भगिनींचं काम, प्रत्येक MIDC ला पाणी देण्याचं काम, प्रत्येक नगरपालिकेला पिण्याचं पाणी देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करतोय. आम्हाला विकास करायचा आहे. आम्हाला या ठिकाणी विकास करायचा आहे. आम्हाला खुर्च्या केवळ तोडण्याकरता नको आहे, खुर्च्या मोडण्याकरता नको आहे. आम्ही या ठिकाणी जनसामान्यांकरता काम करतोय. बंधू भगिनींनो, शेतकऱ्याच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचा आपला प्रयत्न आहे. दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक OBC प्रत्येक समाजाकरता वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण आणल्या
आणि प्रत्येक समाजाचं परिवर्तन हे आज आपण या ठिकाणी घडवतोय. काळजी करू नका, तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयामध्ये बसलेले आहेत, ते मामा या ठिकाणी खर्च करतील. आणि आम्ही योजना आणली मुलींकरता मोफत शिक्षणाची. आता मुलींची फी 2 लाख असो, 4 लाख असो, 5 लाख असो, 7 लाख असो, 100% फी राज्य सरकार या ठिकाणी भरणार. आणि माझ्या छोट्या छोट्या मुलींना त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक करणार. त्यांच्या नाकावर टिचून 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे पैसे भरून टाकले. आमच्या आदिवासी समाजाकरता त्या ठिकाणी मुलांना चांगल्या शाळेमध्ये शिकण्याकरता 50-50 हजार रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. आमच्या दलित समाजाकरता पार्टीच्या माध्यमातून अनेक योजना आम्ही चालवल्या. आमच्या ओबीसी समाजाकरता 52 हॉस्टेल आपण तयार केले. समाजातला एकही हिस्सा असा नाही की ज्याच्याकरता आम्ही काम केलं नाही.